नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट आपण पाहू शकता। या ठिकाणी गाईची धार काढायची चालू आहे आणि गाईची धार काढताना एक गोष्ट आपल्याकडे नेहमी आढळून येते, ते म्हणजे गाय पाणवल्यानंतर जे वासरू असतं ते गाईच्या असं समोर बांधलं जातं आणि गाईच्या समोर ज्या वेळेला वासरू बांधलं जातं त्यावेळेला ते गाईच्या सोबत गाईला जो खुराक ठेवलाय ते खातं आणि त्याचं आम्हाला कौतुक वाटतं की आमचं वासरू गाईचा खुराक खाते। परंतु पशुपालक बांधवांनो, असं करू नका। वासरासाठी जो खुराक तयार केलेला असतो तो वेगळा असतो आणि दुभत्या गाईसाठी जो खुराक असतो तो वेगळा असतो। दुभत्या गाईच्या खुराकातील घटक हे वासराच्या वाढीसाठी पोषक नसतात, वासराच्या वाढीसाठी ते हानिकारक ठरू शकतात। वासराच्या वाढीसाठी योग्य प्रकारे काय आहे अशा घटकांनी युक्त असा वासराचा खुराक वेगळा केलेला असतो। 1 ते 6 महिन्याच्या वासराचा खुराक वेगळा, त्याच्यानंतर ती कालवड लागेपर्यंतचा खुराक वेगळा, असा खुराक वेगळा असतो। इतकंच सांगायचं होतं की दुभत्या गाईचा खुराक हा लहान वासरांना देऊ नका। नमस्कार।